त्यानंतर एक मोठी बातमी येते। प्रतीक्षा नगरमधील अर्धवट खुल्या अवस्थेतले मॅनहोल बंद करण्यात आले। पालिका कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर हे मॅनहोल बंद करण्यात आले। सायनच्या प्रतीक्षा नगरमध्ये मुंबईमध्ये रस्त्यावरचं पाणी काढण्यासाठी पंप हे मॅनहोलमध्ये सोडण्यात आले होते आणि पालिका कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आल्यानंतर हे मॅनहोल बंद करण्यात आले। नाहीतर संबंधित अधिकाऱ्यांवरती महापौरांकडून कडक कारवाई केली जाते। मॅनहोल अर्धवट खुल्या अवस्थेमध्ये होते, ते आता बंद करण्यात आले। गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह उपनगरामध्ये संततधार पावसाची जोरदार हजेरी सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। सध्या आपण मुंबईतल्या सायन प्रतीक्षानगर विभागामध्ये आहोत आणि सायन प्रतीक्षानगर विभागामध्ये आपण पाहू शकतो की रस्ते एकीकडे जलमय झालेले आहेत आणि हे जलमय झालेल्या रस्त्यांमधून पाणी काढण्याकरता सध्या पंप लावण्यात आलेले आहेत। परंतु थोड्या वेळापूर्वी हे मॅनहोल जे आहेत ते अर्धवट उघडे होते, परंतु आता मात्र हे मॅनहोल जे आहेत ती बातमी आल्यानंतर झाकण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं या ठिकाणी। आणि त्यानंतर संपूर्ण मुंबई महानगरपालिका खडबडून जागी झालेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळालेलं होतं। परंतु आता मात्र हे सगळे मॅनहोल जे आहेत प्रतीक्षानगर सायनचे ते आता पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून बंद करण्यात आलेलं असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई। आणखी एक मोठी बातमी। सिंधुदुर्गात राजू शेट्टींच्या नेतृत्वात जलसमाधी आंदोलन सुरू आहे। प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात हे जलसमाधी आंदोलन। आंबा काजू नुकसान भरपाईबाबत आंदोलक आक्रमक झालेत। हे दृश्य आपण बघतोय जलसमाधी आंदोलनाची। राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली वाहत्या नदीमध्ये हे सर्व आंदोलक उतरलेले आहेत। जलसमाधी आंदोलन सिंधुदुर्गातील प्रस्तावित अणुप्रकल्पाविरोधात आणि त्याचसोबत आंबा आणि काजू नुकसान भरपाई संदर्भात आंदोलक आक्रमक होऊन नदीत उतरलेत।